गॅस भरून आणा पाहिजे तर मी नाही करणार आता. संध्याकाळी आनंद ना माय कोणी आईने केलं आता लोक आता आजपर्यंत मी तिकडे केलं नव्हतं माहेरला, पण मी आता सासरी करावंच लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय मजेत असणार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. आणि सकाळ सकाळ चालू आहे आणि थंडी छान पडलेली आहे इकडं. पूर्ण आमच्या इकडे खूप थंडी पडलेली आहे. तुमच्या इकडे पडली का कमेंटमध्ये सांगा. आणि बघा इकडं आज राधिका करत आहे. हाय मित्रांनो, चुलीवरती गॅस चाय. गेला आमचा आज, गॅस गेला. अचानक गॅस संपला. गेला. आणि चाय. आणि इकडे नाश्ता काय केला मटकी बघू दे. केली सिंपल मध्ये, काही सुचत नव्हतं मला. आणि मटकीची उसळ पण केलेली इकडं. चांगलं वाटत आहे का चुलीवर स्वयंपाक करायला? मस्त. काय त्याला काय इलाज आहे मग आता? डोळ्यात डुफत पण जात आहे. काय करणार आहे मी आता? अरे 2-3 भाकरी करून घे चुलीवरच. आई म्हणते भाकर करायची. मग आता काही ना काही करावंच लागेल ना. तर इकडे गॅस आहे. तर म्हणसाल गॅस असताना कसं, तर बघा इकडे ऑन पण आहे, त्याचं बटन केलेलं तसंच चालू आहे. आणि इकडे गॅस संपलेला आहे. अचानक चहा करायचा म्हटलं तर गॅस संपला. मग आता चूल मांडली, म्हटलं तसंच राहायचं का आणेपर्यंत. प्यास लागते ना. आता काही 8 दिवस गॅस येणार नाही. पगार झाला नाही का? 8 दिवस नाही 15 दिवस आहे. आता नाही चालेल. चालते का स्वयंपाक करायला? चालते, करते. करशील का? हां, आपल्या तिघाला लागतंच किती, 10-15 मिनिटात स्वयंपाक. मला नाही वाटत. गॅसवर 15 मिनिटात होते. मला नाही आपण वाटत चुलीवर 8 पण दिवसाच्या अर्ध्या वर तासात स्वयंपाक करू आहे. तुला लगेच 8 दिवस का स्वयंपाक केला नाही हां, मग तर तब्येत खराब होईल. आणि चालले मी म्हणून म्हटलं मी चालली मी गावाकडे. कुठं? माहेरला. माहेरला. असे शब्द नाही. हे तर अशी कंडिशन आहे सध्या. आणि आज खरं तर चुलीवरच करायचं तिला स्वयंपाक. भाकरी, चुल्याची भाजी, भाकर. वांग कर ना. बघूया आता काय करणार आहे. तर सगळे वांग कर आणि भाकरी कर. आईनं दिला मला सुरुवातीला चहा करून. आता काय केलं रे बाहेर? आता तू कर बरं. तर असं असतं चुलीवरचं सर्व करताना. डोळ्यात पाणी येते ना दपट. आणि समजा याच्या आधी आईनं केलं असतं ना होतं, पण पहिल्याच्या चहा आज काळामध्ये केला. कसं हा. आणि गॅस आता किती लयच लय 1 वर्ष झालं सर. 1 वर्ष आधी चुलीवर कर जा. आम्ही आजी होती चुलीवरच करू जा. बाबर मी 10 मिनिटं राहू नाही शकत आहे चुलीपाशी. तर आईनं कसे दिवस काढले असं. आईच्या तोंडात निघालच आहे पुन्हा एकदा. आजीची आठवण आलेली आहे. हां, कारण काय आजी होती तेव्हा चुलीवरती स्वयंपाक केलेला आहे. चुलीवर कर जा. आम्ही पण घरात कर जा. हो. इथं सुचत नाही ना. हां, घरात कर. पण आता तर आताच्या मुलीला 10 मिनिटं राहू नाही शकत. 8 माझीच दिवस कंडिशन सांगत 8 दिवस का चुलीवर करायचं म्हटलं हां, की लगे मी चालली गावाला. माहेरी. मला माझी तब्येत खराब झाली, मला आठवण येते, किती कारण निघतात. आणि खरंच आज राहते का पूर्ण चुलीवरच करणार आहे सर्व काही. आणि चुला इकडे छान मांडलेली आहे. चुलच नव्हती वेळेवर, एक दुसरी चूल होते ना. आणावं लागलं. तुटली. मग आता 8 दिवस करावं लागेल म्हटलं. तुटून गेली. आता लोखंडाची घेऊन यायची एक. चुलीवर करशील? हो करणार. आजच आणतो मी. काहून? आणा ना आज. गॅस भरून नंतर आणीन. हां, पहिली चूल पण घेऊन चुली यायची. पहिले घेऊन येतो. चालेल का? चालेल. अगं आता गॅस ते फ्री आहे म्हणतात. ती नाही म्हणते फ्री. सगळ्यासाठीच आहे म्हणते आता. कसं काय? मोदीने काढले म्हणते. हां, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना आहे. तसंच आता सर्वांना गॅस जे आहे ते मोफत मिळणार. म्हणजे गेलो आपण पैसे देऊ आणि त्याचे जे पैसे वगैरे आहे तर ते बँकमध्ये जमा होणार आहे. म्हणजे असे 3 गॅस आहे ना. म्हणजे फ्रीमध्ये भेटणार. मग आता चुलीवर करायचं काम आहे.
नाही नाही. म्हणून म्हटलं मी किती काय करावं योजना लागणार? पण आलेली आहे आता. पहा बरं सरकारने किती आपल्याला उपलब्ध दिलेलं आहे करून. लाडक्या बहिणीला सुद्धा चुलीपाशी बसू नाही देत आहेत. आता चालू आहे राधिकाचं भाकरी इकडं. कशाची भाकर करताय का? ही का बाजरीची? बाजऱ्याचं पीठ, हो. त्याची भाकर. हं. आणि मागच्या बाण कुठली गेली होती? उडदाची डाळीची, हा, कळण्याची. कळण्याची म्हणतात. भाकर तर जळाली का काय? हो, जळली ना. ते जाय जास्त झाला. किती धुपट झाला. सुचत नाही मला पूर्ण काही. घरात दुपार झाली. आणि असं असतेच. ऐन वेळेवरती गॅस गेला इकडं. सगळ्याच टायमाला गॅस गेला. आणि इकडं आई वांगे वगैरे कापत आहे. का भाजी काय करायची आज? सगळे वांग सगळे वांग. घरी वांग घरी येऊ. सगळे म्हणतात घरी म्हणतात. आणि सोले, सोल्याचा ठेसा करायचा ना. सोल्यास ठेचा. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढच्या वेळेस आणू आम्ही सोल्याच्या ठेसाचं रेसिपी. आणि इकडं चांगलं वाटत असेल नाही? जळली मित्रांनो भाकर. तर पहिल्यांदा करायला लागत इकडे भाकर. हो, फर्स्ट टाइम. पहिल्यांदा करताय? कुठं? चुलीवरती. याच्या देखील नाही का? नाही. आजकालच्या मुली करतात का खरंच? हा, तुम्ही म्हणता मला 8 दिवस गॅसने भरून आणायचं म्हणून. एका दिवसात पहा बरं किती डोळ्यात दुपट गेलं. मग आता काय होते? याच्या आधी आईनं केलं नाही का? मग पहिलेचा काळ वेगळा होता. आणि मग एकाच दिवसा मग प्रॉब्लेम आहे ना. आता तर नंतर भरून आणता येते. मी तुला म्हटलं 8 दिवस करशील का? 8 दिवस कसं? 1 दिवसच नाही होत आहे समजा माझ्याकडनं. कामाला जर सुट्टी नसते तर मग जास्त इकडे. मित्रांनो, बरं झालं जास्त जणांचा स्वयंपाक नाही तर काय केलं असतं मी. 3च भाकरी टाकली तर पहा बरं किती असून त्याच्यातही जळाली भाकर. तिघासाठी 3 भाग. हां, ते जायले. ते जळालेत भाकर. बरं शिकलं जाते चुलीवर. शिकण्याचा प्रश्न नसते. ते साडी टाक. केलं तर सर्वच गोष्टी येतात, नाही केलं तर कोणतीच गोष्ट येत नाही. आपण जर म्हटलं मला काय येत नाही, ही गोष्ट केलेलीच नाही, कसं काय ना. असं आहे का? पण मी फर्स्ट टाइम बसली, आता करून पाहिली भाकर तर जमली. पण थोडंफार चुकी होतेच बरेच छान. तर असं आज चुलीवरचं करायला लागत आहे तर तुला थोडंसं होतच आहे म्हणा. आणि तिने सांगितलेलं आहे तिकडं सासरी केलंच नाही, माहेरी. आणि सासरी मला ते काम करावं लागत आहे. म्हणजे तू याच्या आधी केलंच नाही माहेरला. आईनं केलं ते चाललं. आता करावंच लागते. दुपट लय झालं ना. हो ना, दुपटले. त्या सगळं नाही तिकडं. हो, तर थोड्या वेळा आधी चहा वगैरे केला आणि मस्त भाकरी केलेली चुलीवरती. आणि इकडे सोल्याची सोल्याचा ठेसा वांग्याची वांग्याचं भाजी. भाकर मस्त लागन आज, चटके लागून लागून. चटके लागत आहे का? मग हाताला चटका लागला तर मग बघू दे. मागं गॅसचा लागला चटका लागते तर. गॅसचा चटका लागतो मला. गॅसचे बी लागते ते चटके. गॅसवर मग करताना नेहमीच पण चटका लागते. लक्ष नचर राहत स्वयंपाक करताना. ते काय अशी पोळी फिरवते, पोळी फिरवताना लागून मिरच्या जाते. टाक पहिली मिरच्या. मिरच्या भाजून, तर आता ठसका होणार आहे सर्व. मिरच्याचा ठसका होणार. आणि आज चुलीवरच स्वयंपाक करायला लागत आहे त्याला सर्व. म्हणजे तिचं म्हणणं डायरेक्ट आलेलं आहे की मी आजपर्यंत मी तिकडे केलं नव्हतं माहेरला, पण मी आता सासरी करावंच लागणार आहे. का बरं? गॅस गेल्यामुळे. आणि 1-2 दिवसाचाच प्रॉब्लेम असते ते, असं नेहमी नसते काही आपल्याला. नेहमी नसते म्हणा.
आणि खरं तर आज चुलीवरचं खाण्यातही मजा घ्यायला लागते कधी कधी. हा. प्रत्येक बरनच आपण गॅसवरचं खातो. तर कशी मजा येणार. तसं कर. त्याच्यामुळेच आज चुलीवरचा घेतलेला व्हिडिओ. आणि चुलीवरचा ठेसा पण मस्त बनते इकडं. बघा तुम्ही कशा प्रकारचं मिरच्या वगैरे भाजून आणि चुली वगैरे भाजून सर्व इकडं ठेसा करायची मजा वेगळी असते. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा. आणखी लाईक करा, फॉलो करा, सपोर्ट करा मित्रांना. मला सपोर्ट करा. तुमच्या channel सपोर्टची समोर. अपेक्षा आहे आम्हाला आणि आवश्यकता पण आहे. आणि सोले वगैरे नुसतं चालू आहे इकडं. सोल्याची रेसिपी सांगितलं, तुम्हाला भाजी पण दाखवलेला आहे. सोल्याचा बऱ्याच वेळा कचोरी घेऊन यायची आहे इकडेच. तर सोल्याची कचोरी वगैरे घेऊन येणार आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा, तुम्हाला पाहायला भेटणार आहे ना. कचोरी गॅस आणल्यावर पण गॅसवरती येणार आहे ते, कारण चुलीवरती तुला वेळ लागणार आहे. चुलीवरचं ते एकाच टायमाला असं होत आहे, तर ॲक्च्युली 8 दिवस जर म्हटलं तर खूप होणार आहे ते. जमणार म्हणजे नाही ते गोष्ट. कसं शक्य नाही होणार. शक्य होणार नाही. आणि काय म्हणतो ते आवकीच्या बाहेर होणार आहे.